सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 51 ते 100. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी व धर्माची संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो. ते वेळी आपलीची येईनी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली. त्यावेळी धर्म निष्ठाचा कैवार होऊन मी देह धारण करून अवतार घेतो आणि अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी. अधर्माची सत्ता मोडून काढतो, दोषांचे नामो निशान पुसतो आणि संत सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान गिवशी धर्माशी नीतीशी शेज भरी. दैत्य कुळाचा नाश करतो, संत साधूंचा मान उजळवितो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. विवेकरूपी दिव्याला आलेली अविचारांची काजळी झाडून तो दिवा मी प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना अखंड दिवाळीच भासते. स्वसुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे. भक्ता निगती दोदे सात्विकाची. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. जगात फक्त धर्मच नांदू लागतो आणि भाविक जन सात्विक भावाने परिपूर्ण झाल्याने फुगून जातात. तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे. जै मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा. अर्जुना, ज्यावेळी मी साकार होऊन अवतार घेतो तेव्हा पापाचा पर्वत नाहीसा होऊन पुण्याचा प्रातकाळ सुरू होतो. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगायुगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो आणि हे रहस्य ज्याने जाणले तोच या जगात खरा विवेकी होय. जन्म कर्मच मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्ता देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. हे अर्जुना, या प्रकारचे माझे दिव्य जन्म व कर्म तो यथार्थ जाणतो. तो आपला देह टाकल्यानंतर पुन्हा जन्मास येत नाही, तो मजप्रत येतो. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे. हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी जन्मरहित असूनही जन्म घेतो. मी अक्रिय असून कर्मे करतो. हे माझे रहस्य जो विकारांना वश न होता जाणतो तोच परममुक्त होय. तो चालिला संगे न चळे देहाची देहा ना कळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. जो व्यवहारात आसक्तीने वागत नाही, देहधारी असून देहभावाच्या बंधनात राहत नाही, यथा काळ मृत्यू पावल्यानंतर माझ्या स्वरूपात मिळतो. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञानपतसा
पुता मद्भव वा मागता. ज्यांचे प्रीती, भय, क्रोध हे दोष गेलेले आहेत, जे मत्परायण झाले आहेत, ते माझा आश्रय करून राहिले आहेत, असे तप व ज्ञान यांनी शुद्ध झालेले अनेक लोक माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहेत. एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वचती क्रोधाची या. एरवी आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाही, जे निष्काम झालेले असतात, ते केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत. जे सदा मियांची आथिले, माझी या सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वितराग जे. माझ्या भावनेने जे भरलेले असतात, माझ्याच सेवेसाठी जे जगत असतात, ते निर्विकार होऊन आत्मज्ञानाने संतुष्ट झालेले असतात. जे तपो तेजाची या राशी, का एका तन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा ज्ञानाचे एकमेव स्थान असतात, फार काय तीर्थांना पवित्रता देणारे ते मूर्तिमंत महातीर्थच असतात. ते मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले, जे मजतया उरले पदर नाही. ते सहजच माझ्या स्वरूपात मिसळून मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांगे पितळची गंधी काळिका, जई फिटली होय निशेख, तई सुवर्ण काही अनेक जोडू जाईजे. पितळ धातूतील कावीळ महादोष नाहीसा झाला तर सोने प्राप्त करून घेण्याच्या हव्यासात काय अर्थ उरला. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञानी चोखाळले, मी तेची ते जाहले येत संशय कायसा. त्याप्रमाणे जे यमनियांनी कडवून तपाने ज्ञानाने शुद्ध झाले, ते माझ्या स्वरूपात मिसळले, यात संशय कसला. ये यथा मा प्रपद्यते तास्तथैव भजाम्यहम, मम वर्तनात्मु वर्तते मनुष्या पार्थ सर्वशः. अर्जुना, जे ज्या भावनेने मला भजतात, त्याप्रमाणेच त्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो, म्हणजेच त्याचे फळ देतो. सर्व लोक सर्व प्रकारांनी माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. साधारणपणे जे जशी माझी भक्ती करतात, त्यांच्यावर मी त्याच प्रमाणात प्रेम करतो. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्या ठाई. हे पहा, मनुष्य प्राण्याच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडेच असतो. परिज्ञाने विन नशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेनेची या कल्पिले अनेकत्व. परंतु अज्ञानाने त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे मी एकच असताना माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. मनोनी अभेदी भेदू देखिती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देव म्हणती अचर्चाते. म्हणून जे अभेद आहेत तेथे भेद पाहतात, नामरहित असून अनेक नावे देतात आणि शब्दांच्या पलीकडे असून कोणी मला देव किंवा दैवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतीवसे संभ्रम विवंचिती. जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी सर्व काळी सारखेच असते, परंतु मायेच्या अधीन होऊन त्यांच्या ठिकाणी चांगला वाईट असा भेद करतात. काक्षन्तः कर्मणां सिद्धी, यजतं यः देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. कर्मफळाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात
कारण या मनुष्यलोकी कर्मापासून फळाची सिद्धी लवकर प्राप्त होते. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या विविध देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. मग जी जी कामना असेल ती सर्व त्यांना लाभते, पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. वाचुनी देते घेते अनिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळ सूचक मनुष्यलोकी. खरं पाहिलं तर देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्यलोकी कर्मापासूनच फळाची प्राप्ती होते. जैसे क्षेत्र जे पेरिजे ते वाचुनी आन न निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. जसे शेतात जे पेरावे तेच तसे उगवून येते किंवा जे आरशात पाहावे ते त्यात दिसते. ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे. किंवा डोंगर कपारीच्या तळाशी जे बोलावे त्याचा तसाच प्रतिध्वनी उठतो. तैसा समजता या भजना मी साक्षीभूतम पै अर्जुना एत प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षीदार आहे. उपासकाची जी भावना असते तीच त्याला फळ देत असते. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मा विद्ध कर्तारमव्ययम्. गुणकर्माच्या विभागानुसार मी 4 वर्ण उत्पन्न केले. या कर्माचा मी कर्ता आहे असे जरी दिसले तरी सुद्धा मी अकर्ता आणि अविनाशी आहे असे तू जाण. आता याची परी जाण चारी आयते हे वर्ण सृजिले म्या गुण कर्मभागे. आता याचप्रमाणे जे 4 वर्ण मनुष्य लोकात आढळतात ते मी अशाच तटस्थपणे गुण व कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केले आहेत. जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्याभिचारे कर्मे तदनुसारे विवंचली. आणि त्या 4ही वर्णांच्या कर्माची आपापल्या प्रकृती धर्माने व गुणांच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे. येथ एकची हे धनुष्य पाणी परी झाले गा चहूवर्णी ऐसी गुणकर्मी कडसनी केली सहजे. अर्जुना, हे सर्व लोक मूळचे एकच, पण त्यांची गुण आणि कर्मानुसार 4 वर्णात विभागणी झाली आहे. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वता याची लागी. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. न मा कर्माणी लिपंती न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजनाती कर्म भिन्न न बद्धते. कर्मे मला बद्ध करत नाहीत आणि कर्म फळाविषयी माझी आसक्ती नाही. असे जो म्हणजे मी आत्मरूप आहे असा जो जाणतो तो कर्माच्या बंधनात अडकत नाही. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सूट लागा. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो मुक्त झाला. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्वातं पूर्वेह पूर्वतरं कृतं. अशा प्रकारे मला जाणून
पूर्वीच्या मुमुक्षुनी कर्म केले, म्हणून पूर्वीच्यांनी परंपरागत केलेले कर्मच तूही कर. मागील मुमुक्षु जे होते तीही एशियाची जाणुनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. अर्जुना, मागे जे जे मुमुक्षुजन होऊन गेले त्यांनी हे माझे मूळ स्वरूप ओळखूनच कर्माचरण केले. परी जे बीजे जैसी दगदली, नुगवतीची पेरिली, तैसी कर्मेची परी तया झाली मोक्ष हेतू. परंतु भाजलेले बी रुजत नाही, त्याप्रमाणे त्यांची ती निष्काम कर्मे त्यांच्या मोक्षाला कारण झाली. येथ आणि काही एक अर्जुना, कर्मा कर्म विवंचना, आपुली चाडे सज्ञाना योग्य नोहे. या बाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषास देखील आपल्या बुद्धीने करता येईल असे नाही. किम कर्मेति कवयोत्प्रत्य मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञ मोक्षसे शुभातम. कर्म कोणते आणि अकर्म कोणते या विषयासंबंधाने शहाण्या पुरुषांनाही भ्रम पडतो. हे जाणल्याने तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील. ते कर्म मी तुला सांगतो. कर्म म्हणजे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता शहाणे चिकित्सक काही घोटाळ्यात पडतात. जैसे का कुंडे नाणे खऱ्याचे निसारखेपण, डोळेचेही देखणे संशयी झाली. जसे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसते, त्यामुळे जाणत्याच्या नजरेला देखील भ्रमात पाडते. तैसे नैष्कर्म्यतेचिनी भ्रमे गिवंसिजित आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. त्यामुळे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे अंगी सामर्थ्य असते असे ज्ञानी देखील आम्ही कर्मातीत झालो अशा भ्रमात सापडतात. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी, येथ मोहले गा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ. या बाबतीत चांगले दूरदर्शी देखील फसून गेले, मग तेथे मूर्खाची काय कथा. म्हणून तुला तीच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, ते तू ऐक. कर्मनो रेपी बोद्धव्यम, बोद्धव्यंच विवर्कम, अकर्मच्छ बोद्धव्य गहाना कर्मनो गती. हा कर्म सामान्य भूत भावोद्भवाकार म्हणजेच काय हे जाणले पाहिजे. विकर्म म्हणजेच विशेष कर्म किंवा विहित कर्म म्हणजे काय हेही जाणले पाहिजे. त्याचप्रमाणे अकर्मही म्हणजे निषिद्ध कर्म जाणले पाहिजे, कारण कर्माची गती गहन आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यकम आधी जाणावे लागे येथ. ज्याच्या योगाने हे विश्व आपोआप साकार होते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी प्रथम ते कर्म नीट जाणून घेतले पाहिजे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदांत सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. पाठी जे निषिद्ध मनिपे, तेही बुजावे स्वरूपे, हे तुलीने येत काही न गुंफे हा पैसेची. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे गरजेचे आहे असे झाले म्हणजे मग धनंजया ती कर्मे बाधत नाहीत. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्यापत्ती गहन, परी ते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. एरवी हे सर्व जग
कर्माच्या अधीन आहे. त्याचा म्हणजेच या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. ते राहू दे. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. कर्मण्य कर्म यः पश्यते कर्माणि च कर्म यः स बुद्धिमानश्यशु सयुक्तः कृतकर्म कथम. जो कर्मात अकर्म पाहतो व अकर्मात कर्म पाहतो तो सर्व लोकांत बुद्धिमान योगी व सर्व कर्मे करणारा होय. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या. जो कर्म करीत असताना मी निष्कर्म आहे हे तत्व ध्यानात ठेवतो आणि कर्म करीत असताना फळाची आशा धरीत नाही. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी एसिया निष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आणि कर्म करण्याला ज्याला कर्तव्य बुद्धी वाचून दुसरे कारण नसते त्याच्या अंगी हा अकर्मातीतपणा चांगल्या प्रकारे मुरला आहे असे जाणावे. परिक्रिया कलापू आघवा आचरतू दिसे बरवा तरी तो इही चिन्हिया नवा ज्ञानियागा. तरी तो सर्व प्रकारची कर्मे जगात उत्तम प्रकारे करीत असतो. या लक्षणावरून तो ज्ञानी आहे असे जाणावे. तैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे तो पाण्यापाशी उभा राहून स्वतःला प्रतिबिंब रूपाने पाण्यात पाहतो पण मी त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे असे जो जाणतो. अथवा नावे हन जो रिंगे तो थडीचे रूख जाता देखे वेगे तेची साचोत्कारे जो पाहू लागे तव रुख मने अचळ. अथवा नावेत बसून जाताना किनाऱ्यावरील झाडे भरभर चालली आहेत असे दिसते परंतु खरे तर ती झाडे स्थिर आहेत असे तो जाणतो. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वाळणे मग आपण पे जो जाणे नैष्कर्मी ऐसा. ज्याप्रमाणे तो सर्व कर्मे करीत असतो पण कर्म करणे हा आभास आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो. आणि उदो अस्तचेनीप्रमाणे तैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. सूर्य उदय आणि अस्त पावतो यावरून तो चाललेला भासतो परंतु तो स्थिर आहे. त्याप्रमाणे कर्मात राहून कर्म करीत असताना ते करीत नाही असे तो जाणतो. जो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. तो सामान्य माणसासारखा दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व म्हणजेच मनुष्याचे सामान्य गुण नसतात. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्यात पडलेले दिसत असते तरी प्रत्यक्षात ते भिजत नाही. अशा प्रकारे ओवी क्रमांक 51 ते 100 संपन्न झालेल्या आहेत. तैसी कर्मी जया अयोग्यता तयां प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. त्याप्रमाणे जो चांगल्या रीतीने कर्मे करण्यासही अपात्र आहे त्याला थट्टा विनोदाने सुद्धा कर्मत्यागाचा उपदेश करू नये. तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मे ही दावावी आचरोनी. अशा मनुष्याला सत्कर्माचाच मार्ग निष्काम ज्ञानवानांनी दाखवावा. सत्कर्माचीच प्रशंसा करावी. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, बजिजो आदी पुरुखी अखंडित, हानी ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.